किती सुंदर आकाशात चंद्र दिसतोय ना. आज दुपारी 3 ते साधारण 3:30 ते 4 पाऊस होता. पाऊस खूप नाही पडला, पण वादळ एवढं होतं ना, हवा खूप होती. त्यामुळे असं वाटलं भरपूर पाऊस झालाय, धो-धो पाऊस झालाय असं वाटतं. पाऊस कमी पडला, पण वाऱ्यामुळे त्याचं इतकं उग्र रूप होतं, की काही विचारू नका. पावसाचा व्हिडिओ पण मी काढला आणि लगेच टाकलासुद्धा आणि एक पावसाचं सुंदर गाणंसुद्धा मी म्हटलं आहे. ते माझं फार पूर्वीपासून आवडतं गाणं आहे. प्रदीपच्या मित्रांनी मला त्या गाण्यावर एकदा व्हिडिओ टाकला होता आणि तेव्हापासून ते गाणं मला इतकं आवडायला लागलं आहे ना, मग त्याचं मी सर्च करून म्हणजे पूर्ण गाणं आधी 2 ओळीचंच गाणं त्या मित्रांनी पाठवलं होतं व्हिडिओत. पण मी सर्च केलं, मला ते गाणं एवढं आवडलं. मग ते पूर्ण गाणं मी शोधून काढलं आणि नंतर मी ते थोडंफार पाठ केलं आणि आज पावसात मी तेच गाण्यावर ते सुंदर गाणं मला आठवलं आणि मग ते गाणं आहे ना, ते मनवाचं गाणं आहे. मनवाचा व्हिडिओ आहे त्याच्यावर. मनवा मराठी एक नटी आहे, तिचा तो व्हिडिओ आहे. फार सुंदर व्हिडिओ आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. पावसाचे गुज फार सुंदर आहे ते. आणि आता पाऊस पडून गेला, आकाश स्वच्छ निरभ्र झालं आहे आणि चंद्र बघा किती छान उठून दिसतोय. जणू काही माझ्याशी बोलतोय, माझ्याशी गप्पा मार वर्षा, तू सगळ्यांशी गप्पा मारते आणि माझ्याशी नाही गप्पा मारत का? अरे आले ना मी तुझ्याशी गप्पा मारायला राजा. सहज आले गॅलरीमध्ये. आज दुपारी पाऊस होता म्हणून मी कपडे उशिरा वाळत टाकले आणि कपडे उशिरा 4-5 वाजता वाळत टाकले, मशीनमधले कपडे. आणि आता ते वाळले, म्हटलं चला आत घ्यावे कपडे, नंतर परत रात्रभर गार पडतील. शक्यतो मी विसरत नाही, बाहेर कपडे ठेवत नाही बाल्कनीत, लगेच आत घेत असते रात्री. तर मी आले आणि बघते तर काय आकाशात एवढा सुंदर चंद्र दिसल्यावर मला व्हिडिओ बनवायचा म्हणजे मला लगेच मोह आवरत नाही व्हिडिओ बनवायचा. लगेच आले मोबाईल घेऊन, कपड्याच्या घड्या घातल्या आणि मोबाईल घेऊन आले आणि लगेच व्हिडिओ बनवायला घेतला. तर आकाशात चंद्र बघितला, सूर्यास्त बघितला. चंद्र, सूर्य, तारे, डोंगर, नद्या, पाणी, समुद्र, जमीन, झाडं, हिरवीगार झाडं, रंगीबेरंगी फुलं, खळखळ वाहणारं पाणी आणि निरभ्र आकाश, हिरवीगार जमीन, काळेभोर डोंगर, हे सगळं बघितलं ना निसर्गाचं रूप, तर मला व्हिडिओ काढल्याशिवाय मला चैन नाही पडत. सूर्योदय फार कमी मला मिळतो बघायला, कारण मी उशिरा उठते. सूर्योदय मला वाटतं 6-6:30ला होत असेल नाही का, मला नक्की टायमिंगही माहिती नाही आहे. पण सूर्यास्त मला बघायला मिळतो आणि त्या सूर्यास्ताचे मी भरपूर व्हिडिओ करते आणि मी व्हिडिओ शेअर पण करते. अगदी रेल्वेतनं पण, मी ट्रेनमधनं पण सूर्यास्त काढला आहे, सूर्यास्ताचा व्हिडिओ घेतला आहे. विमानातनं पण घेतला आहे. विमानातनं क्लिअर नाही आहेत, पण घेतला आहे तरीसुद्धा. आणि एरवी पण मला असं कधी खिडकीतून गॅलरीतून सूर्यास्त दिसला, मला ह्या साईडने मला दिसत नाही पटकन, खूप कोपऱ्यात असतो सूर्य आणि ह्या सगळ्या बिल्डिंगी येतात आडव्या, त्यामुळे आणि सूर्य ह्या बिल्डिंगीच्या पलीकडे अस्तारा जातो, त्यामुळे मला दिसत नाही. पण सूर्योदय ह्या साईडला होतो. कधी चुकून मी लवकर उठले, चुकून, तर मला दिसतो. अगदी म्हणजे माझ्या आयुष्यात मला वाटतं मी 4-5 वेळाच बघितला असेल सूर्योदय, फार नाही बघितला. पण सूर्यास्त मात्र न चुकता मी बघते आणि जेव्हा जेव्हा मला कॅमेऱ्यात कॅच करायचं असतं त्यावेळेला लगेच मी व्हिडिओ करते. तर हा बघा किती सुंदर चंद्र दिसतोय. पण मला आत्ता कुठलं गाणं आठवत नाही चंद्रावर. पटकन एखादं गाणं तोंडात आलं तर. आणि एक गाणं मला आठवते, धीरे धीरे चल चांद गगन में, कहीं छुप ना जाए रात, बीत ना जाए सपने, न 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 न, मीठी नजर ये जाने नरी नरानी. येत नाही मला पुढच्या ओळी. गज आडवा येतोय. हां, किती छान ना. तर मी चंद्राबरोबर भरपूर गप्पा मारल्या आणि आज हनुमान जयंती आहे, तर तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय बजरंग बली की जय हो. सबका जीवन मंगलमय हो. बाय. जय सद्गुरू.